संध्याकाळपासून अगदी मध्यरात्र उलटून गेली तरी या स्पर्धेला पाहतायत, जागतायत, 2-2 वाजेपर्यंत जागतायत, 3-3 वाजेपर्यंत जागतायत. त्यांची पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. टायगर साठी लढेल यात ती मात्र शंका नाहीये. काय स्ट्रोक केलाय स्वीपचा, लॉफ्टेड स्ट्रोक येतोय 6. इकडे पहिलाच बॉल थोडासा आखूड टप्प्याचा टाकला आणि उस्मान यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलाय देखील. जबरदस्त सुरुवात झाली या मॅचची. महत्वाची मॅच आहे, अगदी महत्वाची. उस्मान यांच्यासाठी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॉल थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. हाही बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय, परंतु तिकडे अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत लगेच दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि धावसंख्या 2. हो हो हो, हा थोडासा लांबून कट केलाय, लांबून कट केलाय. कटर्स खूप चांगले वापरतात आणि त्याच्यासाठीच ओळखले जातात हे खेळाडू, हे गोलंदाज आशिष मेहरोल. किमया ज्या बोटाची जादू आहे ती बिरखाऊन पुन्हा एकदा याही वेळेला आ रा 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 खतरनाक. वा काय स्ट्रोक खेळलेत, वा काय स्ट्रोक खेळलेत. दर्जेदार दर्जेदार स्ट्रोक खेळलेत. अगदी प्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा लॉक केला आणि हे पहा, हा बैठक स्ट्रोक, हा फेमस आहे. मी म्हटलं होतं ना, वाघ अजून आहे जिवंत, तो लढतोय. टायगर अभि जिंदा आहे, जाऊ नका, पाहत राहा टायगरला. हो, गुडघा टेकून मात्र या बॉलला सीमारेषा दिली आहे. मोठी मॅच, बिग बॅचची सध्या आपण पाहतोय. लोअर फुल टॉस, त्यालाही दिशा दिली आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पुन्हा एकदा या वेळेला 4-4-4-4 चौकार. वड स्ट्रोक, काय स्ट्रोक खेळलेत यावेळेस आपण तेच पाहतोय. तर ज्या प्रेक्षकांनी नुकतीच कॅच पकडले त्यांना विनंती असेल तुम्ही व्यासपीठेवरती या. पुन्हा एकदा स्वीप. अगदी चंद्रकांत सर, हेही म्हणायला हरकत नाही ना, जो पहिला बॉल त्यांच्या स्लॉट मध्ये होता, वाघाच्या तोंडाला रक्त लागलंय, आता तो आक्रमण कर. यावेळेला समोर इनसाइड आउट. आणखीन एक दर्जेदार लाजबाब स्ट्रोक, रायगडचा टायगर. 4 चौकार. गोलंदाज कितीही मोठा समोर असला तरी देखील उस्मान भारताच्या टेनिस क्रिकेटवर राज्य करतोय, परंतु त्या गोलंदाजाच्या विरुद्ध उस्मान सांगतायत मीही राज्य केलंय आणि मीही राज्य करतोय. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. ही मॅच जबरदस्त होणार आहे. पहिली